शिखरावर मी तुम्हाला पुरावा देतो, जगामध्ये अजून अशा प्राण्याच्या काही जाती शिल्लक आहे की ज्याच्या घरचं अन्न खाल्लं त्याला जागतात. अनेक जाती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक 2-4-5 वर्षापूर्वी अलमट्टीच्या धरणाचे दरवाजे उघडले गेले नव्हते, त्यावेळेला आलेला महापूर सगळ्या पुणे शहरानं अनुभवला. अख्ख्या पुण्यातूनच मदत गेली खूप. आम्ही त्यावेळेला पुणे शहरातून गेली, मुक्ताईनगरातून गेली, जळगावमधून उभ्या महाराष्ट्रातून मदत गेली. इतकं पाणी पंचगंगेवरती जवळजवळ 56 फूट पाणी होतं. महापूर. तिनं पाण्याची पातळी ठेवली नाही, इतिहासात तेवढी पातळी तिनं कधी गाठली नाही. गावाचे गाव खाली होत होते, निरोप येत होते गावागावात. गाव खाली करावं लागेल, गाव खाली करावं लागेल. कलेक्टरचा, डेप्टी कलेक्टरचा, तहसीलदारांचा, तलाट्याला, ग्रामसेवकाला फोन जात होता, गाव खाली केलं पाहिजे. एक 1300 लोक वस्तीच्या गावातला फोन आहे आणि गाव खाली करावं लागेल. प्रत्येक गावातली माणसं गाव खाली करताना रडत होते. कोणावरती आपत्तीची व्यवस्था येऊ नये महाराज, फार कठीण असतं ते. भूकंप कधी होऊ नये, गारपीट कधी होऊ नये, दुष्काळ कधी पडू नये, महापूर कधी येऊ नये. कोरडाही नाही तर ओलाही नाही. दुष्काळ माणसाला त्रासदायक असतो. एखाद्या आपत्तीमध्ये आपण ज्या वेळेला सापडतो ना, एखाद्या दैवी अतिवृष्टी का अनावृष्टीमध्ये आपण ज्या वेळेला अडकतो, त्यावेळेचं दुःख कीर्तनकार कीर्तनात सांगू शकत नाही. स्वतःवर वेळ येते त्यावेळेला कळतं हे किती भयावह दुःख आहे. अहो, रडत होते माणसं बाहेर पडताना, पण तलाठी सांगत होता 3 तास आहे तुमच्याकडे, तुम्हाला गाव खाली करावं लागेल. रडून का होईना सगळ्या बुजुर्ग लोकांना माणसं गावाच्या बाहेर काढत होते, नावेत बसून माणसं काढत होते. सांगितलं आता तुम्हाला प्राणी सुद्धा नेता येणार नाही. वरती 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 पाहून काही लोकांनी गच्चीवर सुद्धा प्राणी नेले, पण नाईलाज झाला. प्राणी वाचवणं शक्य नव्हतं. शेवटी आता ठरवलं की आता प्राणी सुद्धा जिथं जातील तिथं जाऊ, आणि आपणही आपलं जीवन महत्वाचं आहे. जहान आहे तो जहान आहे, जीवनापेक्षा महत्वाचं काही नाही. स्वतःवर वेळ आल्यावर माणूस प्राण सगळ्यात महत्वाचा पाहतो. माझा शेतकरी दादा कोल्हापूर जिल्ह्यातला, तो त्याच्या गोठ्यात गेला, त्याच्या बापाला त्याच्या आईला नावेत बसवलं, पोरानं नावेत बसवलं, नाव उभी आहे, आणि कोयता घेऊन वाड्यात गेला. कोयता घेऊन वाड्यात गेलेला शेतकरी बैलांची दावे तोडतो आणि त्या बैलांना म्हणतो, सर्जा राजा जा बाबा. अरे मी काही स्वार्थी माणूस नाही, मी या महाराष्ट्रातलं अन्न खाल्लंय गड्यो, मी फार गरिबीचे दिवस पाहिले, गरिबी किती आहे मी पचवलेली आहे आणि श्रीमंती किती आहे मी पाहिलेली आहे. मी काही स्वार्थी नाही रे. माझ्या लेकरा बाकरांना घेऊन जर मी घर सोडत असेल तर माझ्या पोरांचा जीव जितका माझ्याकरता महत्वाचा आहे, तुमचाही जीव माझ्याकरता तितकाच महत्वाचा आहे. गड्यो, तुमचे खुरं माझ्या रानाला लागले म्हणून सोन्यासारखं घर मी बांधलं. माझ्या पोरांचं शिक्षण तुमच्या खोरातल्या पावलाच्या आशीर्वादानं चालतंय. मी जसा प्राण वाचवतोय, तुमची दावे तोडतो. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही सुद्धा जगा, कुठेही जगा. अरे कोणाच्या दारात अन्न खा, कुठेही जिवंत राहा, पण जिवंत राहा. माझ्याच खोट्यावरती बांधून मी तुमचा जीव घेणार नाही. तुमचे दावे मोकळे करतोय, मोकळे तुम्हाला हे रान. पोहत पोहत जा, जागा मिळेल तिथं राहा, पण तुम्ही जिवंत राहा. रडत रडत दावे तोडलेला शेतकरी नावीत बसला. गाव खाली झालं. 13 दिवस त्यांना गावात येता आलं नाही. 16व्या दिवशी ज्या वेळेला त्यांना गावात सोडण्यात आलं, त्यावेळेला त्यांच्यासोबत मिलिटरीची फोर्सची जवान होती. सांगितलं तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायला सुद्धा ही माणसं मदत करतील. आताची व्यवस्था तुमची हनुमान मंदिरामध्ये केलेली आहे. एक रात्रभर तुमची व्यवस्था तिथे होईल. उद्यापासून गावाची स्वच्छता होईल. हनुमान मंदिरात गेलेला शेतकरी मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि स्वतःच्या घराकडे बघत होता. स्वतःच्या घराकडे बघता बघता दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला जवळ जाऊन घर बघता आलं. तो त्याच्या दारात गेला. दारात जाऊन माझ्या घरातला चिखल पाहून त्याला वाईट वाटलं नाही. त्याच्या घर पाण्यात गेलंय, चिखलात गेलंय, घराची नासधूस झाली, घराची रंगरंगोटी परत करावी लागेल, त्याला वाईट वाटलं नाही. पण त्याला टाहो फोडणारी घटना त्याने त्याच्या दारात पाहिली. त्यानं उजव्या बाजूला गोठ्याच्या दिशेनं ज्या वेळेला नजर घातली, त्यावेळेला त्याची दोन्ही बैल पाण्यात फुगून मेलेली होती. आणि मेलेली बैल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याशी बोलत होते, मालक, ज्याच्या घरचं खाल्लं त्याच्या दारात प्राण देणारी आमची औलाद आहे. नुसतं जगण्याकरता मरमर करणारी, पळापळ करणारी आम्ही माणसं नाही. ज्यानं दिलं, उपकार करणाऱ्यावर अपकार करणारी जरी माणसाची जात असली आणि त्याच माणसानं मला अन्न दिलेलं असलं, तो कितीही क्रूर असला तरी त्याच्या खोट्यावर मरण्याचा आनंद आम्हाला आहे. उद्या मालक दुसऱ्याच खोट्यावर जाऊन जीवनही मिळालं असतं,
पण तुमच्या घरचं खाल्लं हे घर सोडावं वाटलं नाही मालक आम्हाला. अशी अनेक शेकडो बैल मेली खोट्यावर. बैलाची जात प्रामाणिक आहे महाराज. 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला, 16व्या दिवशी गेट वाजलं तरी बैल मालकाकडे पाहतो. गेट. शेतकरी या नात्याने, मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मला माहिती आहे सगळी, मी जोडून पाहिलंय. तुमचं पोरग श्वाण्यात जाऊ द्या, गोठ्यात जाऊ द्या, आणि शेजाऱ्याचं जाऊ द्या, अरे शेजाऱ्याचं आलं की 5 फुटाहून लात उचलतो बैल. आणि आपला नातू, आपलं पोरग वाड्यात गेलं, बैलाच्या पोटाखालून आपलं बछड निघतं, जागचा सुद्धा आलत नाही. का? तुम्ही टाकलेल्या हिरव्या चाऱ्याबरोबर त्यानं जोपासलेली ती बांधिलकी, ती प्रेम आहे, ती प्रामाणिकता आहे. या जगात सगळं संपलं, प्रामाणिकता सुद्धा संपत चालली. कुठच्याही ठिकाणी प्रामाणिकपणा शिल्लक आहे. ऑनेस्ट हा जो शब्द आहे, प्रामाणिकता हा ही जे वचन आहे, हा जो शब्द आहे, ही जी व्याख्या आहे प्रामाणिकपणाची, ही संत परंपरेत वाचायला मिळते, ती कुठेही पाहायला मिळत नाही. महाराज म्हटले मला माणसात वाचायला मिळाली नाही, मला ती कुत्र्याकडे मिळाली. महाराज काय मिळालं त्या कुत्र्यामध्ये तुम्हाला? बहुआशी स्वल्प संतुष्ट. हा कुत्र्याकडे 6 गुण आहे ऐका. बहुआशी स्वल्प संतुष्ट, सुनिद्रो लघुचेतन, स्वामी भक्तश्य शूरश्य, षडते श्वानतो गुणः. कुत्र्यामध्ये 6 प्रकारचे गुण आहे. त्यातला पहिला गुण आहे कुत्र्याचा बहुआशी स्वल्प संतुष्ट. कुत्र्याला जीवनामध्ये खूप मिळावं वाटतं, इतकं मिळावं वाटतं की मिळण्याच्या नादात आतलं बाहेर टाकावं लागलं तरी चालेल, पण मला मिळत राहावं ही अपेक्षा कुत्र्याची असते. मला मिळत राहावं. खाण्याच्या बाबतीत कुत्र्याला किती खातोय याचं ज्ञान नाही. तो तिथं ओकारी करून देतो, त्याला कळत नाही माझं पोट भरलंय का, खात राहत ते. पण त्याचा दुसरा गुण महत्वाचा आहे. त्याला जर मिळालं नाही, स्वल्प संतुष्ट, हा थोडंच त्याच्या मालकाने दिलं. एखाद्या दिवशी अन्न पोटभर मिळालं म्हणून प्रामाणिक राहायचं, आणि एखाद्या दिवशी चतकोर चपाती भेटली म्हणून मालकाच्याच मालकीनीचा लसका तोडायचा, हे कुत्र्याला शक्य होत नाही. नाथ महाराज म्हटले मला त्याचा तो गुण आवडला. कोणी दिलं, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. एकदम मालक म्हणून याला म्हटलंय ना, त्याच्या गळ्यातला पट्टा बांधलाय ना, त्याचा पट्टा आपण बांधलाय ना गळ्यात, त्याचं म्हणून घेतलंय ना. पण दिलं तरी त्याचं, आणि नाही दिलं तरी त्याचं. बहुआशी स्वल्प संतुष्ट. खाण्याच्या बाबतीतली शिस्त कुत्र्याला काय सुंदर आहे. नसेल त्याला खायचं ज्ञान, पण पुढचा गुण आहे स्वल्प संतुष्ट. इथं माणसं खाय करता